नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य. चौथी माळ. कुष्मांडा. कु म्हणजे छोटे, कुष्म म्हणजे उबदार आणि अंड म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्मांड उत्पन्न झाले, म्हणून देवीला कुष्मांडा हे नाव दिले गेले. नवरात्रीतील आई भगवतीचे चौथे रूप कुष्मांडा नावाने परिचित आहे. आपल्या स्मित हास्याद्वारे देवी कुष्मांडा संपूर्ण जगाला मोहून घेते. तीच या ब्रह्मांडाची जन्मदात्री आहे, म्हणून तिला कुष्मांडा असे म्हटले जाते. कु म्हणजे छोटे, कुष्म म्हणजे उबदार आणि अंड म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्मांड उत्पन्न झाले, म्हणून देवीला कुष्मांडा हे नाव दिले गेले. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते, चोहो बाजूंना अंधकार होता, तेव्हा देवीने आपल्या ईशत हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती, म्हणून देवीला सृष्टीची आदिस्वरूपा म्हटले जाते. देवीचे निवासस्थान सूर्यमंडलाच्या आत आहे. ज्या सूर्याकडे आम्ही क्षणभर सुद्धा पाहू शकत नाही, त्या सूर्यमंडलाच्या आत देवी राहते. यावरून तिचे तेज सूर्यापेक्षा कितीतरी पट जास्त असेल याची कल्पना येते. देवीची कांती सूर्यकिरणांसाठी तेजस्वी आहे. देवीचे तेज अतुलनीय आहे. याच तेजाने दशदिशा व्यापलेल्या आहेत. ब्रह्मांडातले सर्व जीव देवीच्या तेजाने प्रभावित आणि प्रकाशित झाले आहेत. देवीला 8 भुजा आहेत, म्हणून कुष्मांडा देवी अष्टभुजा म्हणूनही ओळखली जाते. देवीच्या 7 हातात कमंडल, धनुष्य, बाण, कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा आहेत. 8व्या हातात सर्व सिद्धी आणि निधी प्रदान करणारी जपमाळा आहे. देवी सिंहासनाधिष्ठित आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिरावते. अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने देवीला मनाच्या चौरंगावर स्थापित करून तिचे अविरत स्मरण करावे. या देवीच्या उपासनेमुळे भक्तांचे दुःख नाहीसे होते, आजार दूर होतात. देवीच्या भक्तीने आयुष्य, यश, बल, आरोग्याची वृद्धी होते. देवी कुष्मांडा अल्पसेवा आणि भक्तीनेही प्रसन्न होणारी आहे. जर कोणी मनुष्य निष्काम मनाने देवीला शरण गेला तर त्याला देवीची कृपादृष्टी प्राप्त होते. तसेच मरणोत्तर सहज स्वरूपात पदमपदाची प्राप्ती होते, असा विश्वास आहे. आपणही शास्त्र पुराणात दिलेल्या विधी विधानकानुसार देवीची उपासना केली पाहिजे. देवीच्या भक्तिमार्गावर चालणाऱ्या साधकाला यशस्वी होण्यासाठी देवीच मदत करते. अशा भक्तांसाठी संसार सागर हा अमृतसागर वाटू लागतो. देवी कुष्मांडाची उपासना मनुष्याला सर्व प्रकारच्या आधिव्याधीतून मुक्त करते. सुख, शांती, समृद्धी, उन्नती या वाटेवर नेऊन सोडते. म्हणून तुम्हालाही जर वाटत असेल की आपली लौकिक परलौकिक उन्नती व्हावी, तर देवी कुष्मांडाची उपासना जरूर करावी. सुरासंपूर्ण कलश रुधिराप्लुतमेवच दधाना हस्तपद्माभ्या कुष्मांडा शुभदास्तु मे. कुष्मांडा माता की जय. पूजा विधी. नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा मातेला समर्पित आहे आणि तिला पांढरा रंग खूप आवडतो. त्यामुळे सकाळी स्नान करून लाल रंगाचे वस्त्र परिधान करून हातात पाणी घेऊन उपवासाचा संकल्प करावा. यानंतर मंदिरात स्थापित कलशाची पूजा करून माता दुर्गा मूर्तीची पूजा करावी. पूजेनंतर माता कुष्मांडाची व्रतकथा. कुष्मांडा मातेला कोणता नैवेद्य प्रिय आहे? या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण केला जातो. मंदिरात हा प्रसाद वाटणे देखील या दिवशी शुभ आहे. या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि व्रत करण्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कुष्मांडा देवीचे आवडते फूल आणि रंग. माता कुष्मांडाला लाल रंग आवडतो, म्हणून तिला पूजेमध्ये जास्वंद, लाल गुलाब इत्यादी लाल रंगाची फुले अर्पण करता येतात. यामुळे देवी प्रसन्न होते. कुष्मांडा देवीच्या उपासनेचे महत्त्व. कुष्मांडा देवी तिच्या भक्तांचे रक्षण करणारी आहे. ती रोगांपासून, दुःख आणि विनाशापासून मुक्त करणारी आहे.
ज्या घराला आजारपणाचा विळखा असतो त्यातील सदस्यांनी कुष्मांडा देवीचे व्रत आणि पूजा करावी। ही देवी धनसंपत्तीपेक्षाही मोठे असलेल्या आरोग्याचे दान देते। ती दीर्घायुष्य, कीर्ती, सामर्थ्य देते। ज्या व्यक्तीला आरोग्य, समाधान हवे असेल त्याने कुष्मांडा मातेची पूजा करावी। देवीच्या कृपेने तुम्हाला जगात कीर्ती प्राप्त होईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।